फक्त पशुपक्षीच नाही तर मानवी मनही या सणात नाचायला लागतं बरं का. ते काय शुभम? श्रावण महिन्याला हिंदू महिन्यांमध्ये विशेष स्थान. श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात. आपण सर्वजण श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषतः स्त्रियांच्या आवडीचा आणि हवाबाचा वाटणारा हा श्रावण महिना, ज्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीतील तसेच भारतातील विविध सण आपण साजरे करतो. त्यामध्ये स्त्रियांना नटायला मिळतो, हौसमौज करायला मिळते. पण दीप अमावस्या झाली की श्रावणाला सुरुवात होते. दीप अमावस्या म्हणजे कोणती अमावस्या? मला तर फक्त श्रावण सुरू व्हायच्या अगोदर गटार येते तेवढंच माहिती आहे. आषाढ महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. दीप अमावस्येमध्ये घरामध्ये दिवे लावले जातात, रांगोळी काढली जाते, पूजा केली जाते. दीप अमावस्येला आणि पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. याला दीप अमावस्या म्हणतात. आपल्या समोर दीप अमावस्येची कथा सांगत आहे नितीन पुढे. आणि चैतन्याचं आपल्या आषाढ महिन्याच्या शेवटी दीप अमावस्या साजरी केली. धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग मंत्र आहे. याची एक कथा मी तुम्हाला सांगते. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विधी व गौरी असे दोन मुले होते. लहानपणी दोघांनी असे ठरवले की गौरीला ज्या मुली होती त्या तिने विधीच्या मुलाला द्यायच्या. पुढे गौरीला 3 मुली व विधीला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विधीचा जे दैव पिढ्याने तो दारिद्र्य झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलीला श्रीमंताच्या घरात राहून दिली. नंतर सगुणेचा विचार करू लागला. गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ते ऐकून सगुणेला खूप वाईट वाटले. तिने गौरीच्या धाकट्या मुलाची लग्न करायचे ठरवले. लग्न करून ती विधीच्या घरी आली. गणपतीचा संसार सांभाळत होती. एके दिवशी त्या नगरीचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रक्तजळीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका नारीने उचलून गेली. अंगठी घेऊन राज सगळीच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्य वस्तू नाही हे समजून तिथेच टाकून उठली. नंतर ती सगळीला मिळाली. ती राजाची आहे हे समजतात की ती राजाला घेऊन गेली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिली व अजून काय हवे तर माग असे सांगितले. सगळीने सांगितले फक्त येत्या शुक्रवारी राज्यात माझ्याच घरी दिवे असावे, दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावत नाही असा हुकूम करा. राजाने तसेच केले. मग शुक्रवारी सगळीने घर स्वच्छ करून घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ट बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घातली व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घातली. याप्रमाणे त्यांनी केली. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरातून राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगळीच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली. घरात धनमान्यही खूप झाले. राज्यातले लोक सगळीला लक्ष्मीचा भक्तच मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येची सांगितली आहे. ही कथा जरी पौराणिक असली तरी यातून आपण हे नक्की शिकलो की सत्याचा मार्ग नेहमीच देशाकडे दिसतो. धन्यवाद. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो. म्हणून मात्र तुमच्या घेऊन येण्याचा दर्शनात राहतो. विचार निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आमचा विचार निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. अर्थात निसर्ग आपल्याला देतो. निसर्ग हे करा ते करा असे काही सांगत नाही. निसर्ग स्वतःच्या आणणाऱ्या सर्व गोष्टी कल्पना देत असतो. अशा बऱ्याच
याच महिन्यात झाले, तसेच काही व्यक्ती याच महिन्यात सोडून गेले. तसेच काही गोष्टी या महिन्यात झाल्या. 1920 रोजी मराठी समाज सुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. 3 ऑगस्ट 1894 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण सीताराम फडके यांचा जन्म झाला. 7 ऑगस्ट 1941 रोजी अखिल भारतीय विजेते बंगाली कवी लेखक रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. 12 ऑगस्ट 1919 रोजी भारताचे भौतिक शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचा जन्म झाला. 13 ऑगस्ट 1898 मध्ये राष्ट्रीय साहित्यिक लेखक प्र. के. अत्रे यांचा जन्म झाला. या महिन्यात सोडून गेलेले काही व्यक्ती 1 ऑगस्ट 1920 रोजी भारताचे स्वातंत्र्य सैनिक वृत्तपत्र संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. 3 ऑगस्ट 2023 रोजी मराठी साहित्यिक ना. दो. महानोर यांचा मृत्यू झाला. 3 ऑगस्ट 1783 रोजी जपानमध्ये माउंट असामा येथे ज्वालामुखी उद्रेकात 35,000 लोक मृत्युमुखी पडले. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमध्ये नागासाकी शहरावर बॉम्ब हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये 70,000 लोक मृत्युमुखी पडले व कित्येक लोक भाजले गेले. 1925 रोजी भारताचे स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. आता शेवटी जगभरात या झालेल्या विशेष घडामोडी. 1 ऑगस्ट 1291 मध्ये स्वित्झर्लंड या राज्याची रचना झाली. 8 ऑगस्ट 1941 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीने छोडो भारत आंदोलनाला सुरुवात केली. 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने पुन्हा जपानमध्ये नागासाकी शहरावर परमाणु बॉम्ब टाकला, ज्यामध्ये 70,000 ते 9,000 लोक क्षणात मृत्युमुखी पडले. 11 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे अभिनव बिंद्रा यांनी 10 मीटर रायफल फायरिंगमध्ये पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला युनायटेड किंगडम करता इंग्लंड देशापासून स्वातंत्र्य मिळाले. असा एक आणि अनेक घडामोडी ऑगस्ट महिन्यात घडून गेल्या. इथे सांगतो हे होते ऑगस्ट महिन्यातील काही विशेष. NEWS असे म्हणतात कारण N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ अशा जगातील चारी दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात. अशाच या आठवड्यातील घडामोडी घेऊन येत आहे राज कस्तुरे. नमस्कार, मी आता तुम्हाला काही घडलेल्या ठळक बातम्या सांगेन. शेतकऱ्यांना दिवसाही अखंड वीज पुरवठा. मुख्यमंत्री और कृषी वाहिनी योजना 2.4 विस्तारित मान्यता. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय. 761 कोटी रुपये वार्षिक अनुदान जाहीर. शाळावर सीसीटीव्हीची नजर. उपनगरातील महापालिकेच्या तसेच सर्व शाळांसाठी निर्णय. शासनाने बदलापूर प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी उचलले पावले. समुद्रयान मोहिमेचे चाचण्या लवकरच. अभ्यासक तपासणार मत्स्य सहायताच्या यंत्रणा. समुद्रातल्या असलेल्या नैसर्गिक आणि खनिज साठ्यांचा वेध घेणे तसेच हवामान बदलांचा समुद्र तळावर झालेला परिणामाची नोंद करणे ही समुद्रयान मोहिमेचे उद्दिष्ट असते. जिद्दीचा झेंडा फडकवणारी भाग्यश्री झाली प्रसिद्धीदार. विश्व प्रयोगामुळे तिला अपॉलो आले, पण नांदेडची भाग्यश्री जाधव जागतिक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदकासह पॅरिस पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. भारतीय पदकाचा ध्वजधारक होण्याचा मान तिला मिळाला. शिंदे पुन्हा तळणार. राजकोटवर भक्कम शिवपुतळा उभारण्याची सरकारच्या हालचाली नौदल सहकार्याच्या अभियंता अनुभवी शिल्पकारांचा समावेश करणार तसेच राजकोटचा परिसर संरक्षित करण्यासाठी योजनांची मागणी. धन्यवाद. आता शिवा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदीपासून तयार होणाऱ्या पक्षाला 11 दिवस आहे. पक्षाचं म्हणजे भाजप, शिवसेना, मनसे असं का? अगं
म्हणजेच 15 दिवस. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्याला 2 पंधरवड्यात प्रत्येकी 1 अशा किमान 2 एकादशा येतात. महिन्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष येतात. त्यांना विशिष्ट नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यातील कार्तिक एकादशी अशा 24 एकादशांना वेगवेगळे नावे आहेत. एकादशी म्हटले की आठवतात ते संतांचे आगमन, त्यांची शिकवण. असाच एक अभंग आपल्यासमोर सादर करीत आहे माझी मैत्रीण प्राची आणि वैभवी. आकाशी झेप गेले पाखरा, आकाशी झेप गेले पाखरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, वरसाळ मिळते खाया, तुझ भवती वैभव माया, वरसाळ मिळते खाया, सुख लोलुप सारिकाया, उठवर वेड्या देशी आसरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, कसरे कीर्तनकारा, विषसमान मूर्ती सारा, कसरे कीर्तनकारा, विषसमान मूर्ती सारा, कुमाचे बंधन वारा, तुझ आडवितो जैसा उंबरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, कष्टाविना फळना मिळते, तुझ फळते परिणाम बनते, कष्टाविना फळना मिळते, तुझ फळते परिणाम बनते, हृदयात गुलाबी जळते, जीव विचारा होई बावरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप गेले पाखरा, आकाशी झेप गेले पाखरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा. असाच एक सण पंचमीला साजरा करतात. याला नागपंचमी असे म्हणतात. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवताला प्रसन्न केले जाते. श्रावण शुद्ध पंचमीला काल्या नागाचा प्रभाव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. याची माहिती आपल्यासमोर सादर करीत आहे अनुश्री. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवताला प्रसन्न केले जाते. हा सण वेदकालापासून सुरू झाला. भगवान श्रीकृष्ण काल्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. त्या दिवसापासून नागपूजा केली जाते. त्या दिवशी आपण नागाला दुधाचा नैवेद्य दाखवतो व आमचे संरक्षण कर अशी प्रार्थना करतो. काल्या मात्राची कथा व अगदी परवापर्यंतचा येणारा दौत्र रूपात ॲनाकोंडा अशा अनेक सर्पांची आपल्याला ओळख आहे. धन्यवाद. हिंदू महिन्यातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. ती जुलै किंवा अमावस्या आसपास येते. या दिवशी कोणी बांधव महासागर आणि पाण्याची टेकडावर नारळ टाकून आणि फुले वाहतात. या दिवसापासून कोणी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे आणि तसेच कोळी बांधवांसाठी समुद्र हा पवित्र आहे. पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोक समुद्रदेव यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजनही करतात. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे. अशात कोळी लोक काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचे सेवनही करत नाही.
नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राची गर्दी सर्वाधिक प्रमाणात असते. त्या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून समुद्राची पूजा करतात असे मानले जाते. गर्दीच्या वेळी लहरी खूप तीव्र असतात. त्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांना नारळाचा नैवेद्य दिला जातो असे देखील मानले जाते. हा सण साजरा करण्याच्या तयारीच्या रूपात कोळी लोक आपले नाव सजवतात. त्याला रंगरोगण करतात आणि त्यांच्या नावावर फुलांची माळा त्यांना अजूनही आकर्षित बनवते. या दिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते. लोक पारंपरिक पोशाखात पारंपरिक नृत्य देखील करतात ज्याला कोळी नृत्य असे म्हणतात. बघूया असं ते कोळी नृत्य. रक्षाबंधन म्हणजे आपल्यातील राखीला साक्षी म्हणून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. काही प्रांतातील लोक आपल्या मालकाला, यजमानाला, मुलगीला, आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधतात. आपल्यापेक्षा बलवान सामर्थ्य माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणेचे वचन घेणे ही यामागची खरी भावना आहे. अगदी अशाच या रक्षाबंधनची माहिती देत आहेत माझा मित्र महेश जांभळे. अर्थात हा रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी म्हणजे नक्की साधासुद्धा जागा नाही. यामागे अत्यंत वेगळ्या भावना असतात. भावाने बहिणीला तिच्या रक्षणाचे दिलेले वचन हे खूप महत्त्वाचे असते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा करण्यात येतो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे. हा सण आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणांमध्ये साजरा करण्यात येतो. भाऊ बहिणीचा स्नेह, प्रेम आणि विश्वास हा मिश्र भावनांचा सण आहे. देशभरात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. उत्तर भारतात खजरी पौर्णिमा तसेच पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा या नावाने सण साजरा केला जातो. राखी या शब्दातच सांभाळ करणे, रक्षण करणे म्हणजे राग सांभाळ करणे असा संकेत दिला आहे. हाच अर्थ लक्षात घेऊन बहीण आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेते. अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भित अर्थ आहे. धन्यवाद. नारळ
काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफानी या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. याचीच माहिती घेऊन येत आहे पृथ्वीराज सावंत. म्हणून साजरा केला जातो. 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाला हाक दिली. त्यानंतर 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन साजरा केल्याने या आंदोलनामुळे ब्रिटिश साम्राज्याला मोठा हादरा बसला व हे आंदोलन ऑगस्ट महिन्यात असल्याने त्याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती दिन असेही म्हटले जातात. व भारतातील ब्रिटिश शासन संपवण्यासाठी सुरू केलेले हे आंदोलन 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया अटॅक या मैदानातून अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने महाधिवेशन भरले गेले. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा इशारा देण्यात आला होता व त्यानंतर मुंबईतील गोवालिया अटॅक म्हणजे आजचे ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी भारतवासियांना करेंगे या मरेंगे असा नारा दिला व त्यानंतर देशासाठी या चळवळीनंतर देशासाठी आपले प्राणाची पर्वा न करता अनेक हुतात्म्यांनी आपली प्राणाची आहुती दिली. अशा या अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून आजचा म्हणजेच 9 ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा केला जातो. 8 ऑगस्ट 1942 रोजी बॉम्बे अधिवेशन भारत छोडो आंदोलन ऑगस्टमध्ये होते. या आंदोलनादरम्यान गांधीजींनी आपल्या भाषणात देशाला गोरो किंवा मरो असे नाराही देखील केला होता. ही चळवळ 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाली. यामुळे इंग्रजांना सुडबुद्धीनं महात्मा गांधीसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. म्हणून हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद पृथ्वीराज, खूपच छान माहिती दिलीस. खरं तर एक संस्कृत ओळ आहे की कर्म धर्म संयोग. आपण जे कार्य करतो ते चांगल्या वृत्तीचं असेल तर समाजातील सर्व घटकांचा आपल्याला साथ भेटते आणि त्यातून क्रांती घडते. गांधीजींनी अगदी तसंच केलं. सर्वांना एकसंघ करून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. खूप छान माहिती सांगितलीस. खरं तर या माहितीतून आम्हाला जबरदस्त आत्मविश्वास मिळाला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती पुन्हा ती जागृत केलीस. त्याबद्दल तुझे खरं तर मनापासून आभार. पुढे आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस. स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करावे म्हणून शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालय यामध्ये ध्वजारोहण केले जाते. विद्यार्थ्यांसाठी भाषणाच्या, निबंधाच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशाच एक स्वातंत्र्य दिनाचं भाषण आपल्यासमोर घेऊन येत आहे आमच्या 10वी ब विद्यार्थिनी अक्षरा बरे. ऑगस्ट हा आपल्या भारत देशाला 78 वर्ष पूर्ण होतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या अगोदर सुमारे 150 वर्षांपूर्वी भारतात इंग्रज आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवून कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. त्यानंतर 150 वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत बळगत राहिलो. भयंकर अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळेच 15 ऑगस्ट हे आपल्या सर्वांसाठी खूप अनमोल आहे. हे आपण कधीच विसरून चालणार नाही. पारतंत्र्यात किती दिवस जगायचे, आपल्याच देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचे, आपल्याच देशात परकीयांप्रमाणे किती वावरायचे, सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला उघड्या डोळ्यांनी किती दिवस बघायचे, असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच. आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार असा निर्णय भारतमातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा निर्णय घेतला. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडताना हसत हसत फासेवर गेले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनीही या लढ्यात उडी घेतली. हजारो स्त्री व पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अखेर तो सुवर्ण दिन आला आणि सुमारे 150 वर्षांपूर्वी आपल्या भारत भूमीवर जो युनियन जॉक फडकत होता तो खाली येऊन आपला तिरंगा फडकवला. धन्यवाद.
धन्यवाद अक्षरा. गगनावरती कवितेच्या 2 ओळी. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला करतो आम्ही प्रणाम. खरंच खूप खूप आभार. पुढे आषाढीच्या शुभमुहूर्तावरती आपल्या शाळेत सुरू झाला होता भाषा मंडळाचा कार्यक्रम. त्या माध्यमातून पुस्तक घेऊन त्या पुस्तकाचा सारांश परीक्षण आपल्या सर्वांपुढे सादर करत आहे आमचा 10वी फ चा विद्यार्थी अक्षय उमा. हा खजिना आमच्या समोर आणलेला आहे. कारण अक्षय उमासरे म्हटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर इक्वल टू येतं की मस्ती, परंतु नाही, मस्तीखोर मुलांमध्ये देखील चांगला गुण हेरून त्याला समोर आणण्याचं कौतुक मी सीमा मॅडम तुमचंही कौतुक करते. खूप छान. नमस्कार, मी शिवराज गोरे यांनी लिहिलेलं यशस्वी व्हावं कसं हे पुस्तक वाचलं. यशस्वी व्हावं कसं, यशाचं रहस्य काय, यश म्हणजे नेमकं काय. फक्त पैसा कमवणे म्हणजे यश असं नाही. करिअरमध्ये नव्हे तर आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं याबद्दल मी सांगत आहे. यशस्वी होणं हे सर्वांना सोपं वाटतं, परंतु यशस्वी होणं हे सोपं नाही. यासाठी मेहनत, चिकाटी, भावप्रज्ञा असावी लागते. आता तुम्ही म्हणाल भावप्रज्ञा म्हणजे काय. भावप्रज्ञा म्हणजे इतरांच्या भावना ओळखण्याचं व त्या कुशलतेने त्यांना प्रतिसाद देण्याचं. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्यासाठी कोण चांगलं आहे, कोण आपल्याला पुढे नेईल, कोणाची संगत केली पाहिजे याचे कौशल्य. यशस्वी होण्याचे स्वप्न तर सर्वच बघतात, परंतु सर्वच काही यशस्वी होत नाही. कारण काहीच लोक यशस्वी होतात आणि काही वेगळ्या दिशेला भरकटतात. त्या आपल्या वाईट गुणांमुळे म्हणा या वाईट संगतीमुळे. सर्वांना वाटतं अभ्यासामध्ये हुशार असलं की यशस्वी होणार, शाळेतला स्कॉलर विद्यार्थीच यशस्वी होणार, असं नाही. देवाने सर्वांना काही ना काही कौशल्य, काही ना काही गुण दिला आहे, तर ते आपला गुण ओळखून, आपला कौशल्य ओळखून त्या क्षेत्रात आपल्याला प्रगती केली पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. हे खेळाडू तुम्हाला माहितीच असेल. सचिन तेंडुलकर हे त्यांचं शिक्षण फार जास्त नव्हतं, परंतु क्रिकेट हे ते खूप छान खेळायचे म्हणून त्यांची या क्षेत्रात प्रगती झाली. हे ऐकायला सोपं वाटतं, परंतु यासाठी स्वतः विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो. स्वतःला ओळखलं पाहिजे. आता स्वतःला ओळखायचं म्हणजे काय, यासाठी एक पुस्तकात एक उत्तम उदाहरण आहे. एक ऑप्रा विनफ्रे नावाची स्त्री होती. ती एकदा एका बॉक्सिंगची मॅच पाहण्यात गेली. मॅच सुरू होण्याच्या आधी बॉक्सरचे नाव व वजन सांगितले जाते. त्यामध्ये एका बॉक्सरचे वजन हे 218 पाऊंड इतके होते. ती ऐकून थरथरली. का बरं थरथरली असेल. तिचे वजन एका बॉक्सर एवढे म्हणजे 200 पाऊंड इतके होते. तिला लक्षात आलं की आपण किती जाड आहोत, आपल्या अंगावर किती चरबी आहे. तिने मनोमनी ठरवलं की मी वजन कमी करणार, परंतु तिच्यावर तिचा ताबा नव्हता. ती एका बॉब ग्रीन नावाच्या व्यक्तीला भेटायला गेली. त्यासमोर तिला जायला लाज वाटली, कारण की तिचे वाढलेले वजन. तरी पण ती कशी धाडस करून गेली आणि त्याला म्हणते मला वजन कमी करायचं आहे. तो म्हणतो का बरं वजन कमी करायचं आहे. वजन कमी केल्यास सर्व प्रश्न सुटणार आहेत का. वजन कमी केल्यावर तू जग जिंकणार आहेस का. तो म्हणतो तिला ऑपराला फक्त बसण्याचीच नाही तर भीती वाटायची की दुसऱ्यांशी बोलायला, की दुसऱ्यांना बोलायला घाबरायची. तिला वाटायचं दुसरं मला कोणी पसंत करेल का, माझं लग्न होईल का. ती बॉब म्हणतो तिला तू दुसऱ्याच्या भावना जपते, स्वतःच्या का नाही. दुसऱ्याने तुला पसंत करावं, तू त्याआधी स्वतःला पसंत करतेस का. अशी स्वजाणीवेची गुरुकिल्ली बॉबने ऑपराला दिली. डाएट व व्यायामाच्या सहाय्याने ऑपराने वजन सुद्धा कमी केले. आता सर्वांच्या आयुष्यात बॉब सारखा व्यक्ती असेल असं नाही. आपल्या आयुष्यात काय घडलेले क्षण म्हणा, काळ म्हणा, त्यातून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे व यशस्वी झाले पाहिजे. यशस्वी झाल्यावर स्वतः तर व्हा, परंतु आपल्या भारत देशासाठी थोडं ना थोडं काहीतरी करा. ज्यासाठी एका कवितेच्या 2 पंक्त्या मला आठवतात. जे सर्वांना अशक्य वाटतं ते मला करायचं आहे. ज्या शत्रूला कोणी हरवू शकत नाही त्याला मला हरवायचं आहे. धाडसी लोक पण तिथे जाण्यास धाडस करत नाही, तिथे मला धावायचं आहे. यासाठी मी माझी नरकात जायची तयारी आहे, पण ह्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद अक्षय. नक्कीच तू सर्वांमध्ये जिद्द निर्माण केली आहे. जर रस्ता जर चुकला तर यशस्वी व्हावं कसं हे तूच सांगितलं. त्याबद्दल तुझे आभार. हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिले 5 वर्षे करायचे असते.
पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठा आदर्श म्हणून शिवपार्वती या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशीर्वाद असावा, त्यांची कृपादृष्टी असावी, या हेतूने ही पूजा केली जाते. मंगळागौरी खेळामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन, शरीराला होणारा फायदा आणि संस्कृतीविषयी माहिती दिली जाते. खरंच पूर्वजांनी ठरवलेले हे खेळ खेळल्याने सर्वांगाचा व्यायाम होतोच. धावपळीच्या युगात महिला घराबाहेर पडत आहे, त्यामुळे वेळेअभावी महिलांना व्यायाम करण्यास वेळ नसतो. त्या महिलांना मंगळागौर एक पर्वणीच ठरते. आषाढ महिना सुरू लागल्यावर ऊन पावसाचा सुंदर खेळ रंगत श्रावणाची चाहूल लागतो. श्रावण हा सर्वांना हवाहवासा वाटणारा महिना आहे. ऊन पावसाच्या या खेळात सायंकाळी इंद्रधनुष्याची दुर्बीण शोभा श्रावण शोभतेसाठी मोठी भर घालते. अशाच या श्रावणावरती नृत्य सादर करत आहेत 10वी ब च्या विद्यार्थी.